राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय शिक्षेचा शोध लागला। एक दिवस सतीजी भगवान शंकराला म्हणाली, स्वामी माझी इच्छा झालेली आहे, मला हे संपूर्ण भूमंडळ बघायचं आहे। कोण म्हणाली? सती। कोणाला? भगवान शंकराला। भगवान शंकर म्हणतो, प्रिय तुझी इच्छा झालेली आहे भूमंडळ बघण्यासाठी। म्हणून भगवान शंकराने काय केलं? नंदीला बोलावलं। नंदी हा भगवान शंकराचा कोण होता? भक्त होता। नंदी, तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाता, महादेवाचं मंदिर, आपलं महादेवाचं दर्शन घेण्याच्या आधी प्रथम कोणाचं दर्शन घेतात? जोड्याला बोला, अरे जोड्याने बोला, नंदीचं। बरोबर आहे ना? त्या दगड रूपी नंदीचं दर्शन घेता आणि खरा नंदी कुठे चालला? कटईवर। कळायला पाहिजे माझ्या माय बाबा, लक्षात ठेवा, ज्या दिवशी गाय दिसणार नाही तर नंदी दिसेल का? बैल दिसेल का? म्हणून थोडा विचार केला पाहिजे, कारण हा जो नंदी आहे, हा जो बैल आहे, हे कशाचं प्रतीक आहे? हे धर्माचं प्रतीक आहे। ज्याप्रमाणे बैलाला पाय किती आहे? जोड्याने बोला, बैलाले पाय किती? जोड्याने बोला, 4 पाय। तसंच धर्म हा 4 चरणावर उभा आहे। लक्ष द्या, तसा धर्म उभा नाही महाराज। धर्माला 4 चरण आहे, तर दया, पवित्रता आणि सत्य। लक्ष देऊ नाही, तर दया, पवित्रता आणि सत्य। तप म्हणजे त्यागी गोळी दिसले काय? साधा तंबाखू तप केलं। दया, एखादा जर तुमच्याकडे आला, हात जोडू लागला, तुम्हाला मदत मागू लागला, तुम्हाला दया येते, तुम्ही त्याला मदत करता आणि दुसऱ्या दिवशी काय म्हणता? काय तुम्ही मदत केली, माझ्यासोबत शेतात चालला। दया राहिली नाही। पवित्रता, पवित्रता जर असती तर मंदिरामध्ये जाऊन आपण बिड्या म्हणा की तंबाखू म्हणा की पुड्या खाल्ल्या नसत्या।
पवित्रता जर असती तर चप्पल जोडा घालून जेवण केलं नसतं. नाही तर लग्नामध्ये लग्नामध्ये जर पंक्तीचं जेवण कधी असेल तुम्ही तुमच्या जोडी चपला कुठे ठेवता बोला ना. हा खाली त्याच्यावर जाऊन बसला. थोडा विचार करा. अरे देवाले सिंहासन सोन्याचं आणि तुम्हाला खेळा त्याच्यावर बसला. पवित्रता नाही. फक्त एक शिल्लक आहे ते म्हणजे सत्य. काय शिल्लक आहे? सत्य शिल्लक आहे. आणि जिथं सत्यता आहे त्याला त्रास आहे. बरोबर आहे. दासगिरी महाराज जवळजवळ कथा करण्याकरता 24 वर्षाच्या अवधानामध्ये 25 वर्ष. जेव्हा सुरुवातीला मी कथा करायची करायची माझ्यावर टीका होत आहे. भागवतात असते का? भागवत रात्रीची असते काय? आता झाकी शिवाय भागवत नाहीये. बरोबर आहे ना. आता सर्व कार्यक्रम रात्रीचे सुरू झाले. मला एक सांगा, श्रावण महिन्यामध्ये पोथी लागला बाबा. ती पोथी कधी कशी केव्हा असते? दिवसा असते का रात्री असते? म्हणून म्हणतात ना सत्तेचे जातात. भगवान शंकराचार्यांना बोलावलं.